नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ. रेविट आर्किटेक्चरच्या या 18व्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे किचन डिटेल्स बघितलेले, तर या व्हिडिओमध्ये आज आपण टॉयलेट डिटेल्स बघणार आहोत. आपण ग्राउंड फ्लोअर यावर हे काम करत आहे. आपण जसं स्टेअरकेस किचन डिटेल्स करताना जसं आपण वेगवेगळ्या फाईल्स इथे बघू शकता, इथे आपण तयार केल्या, तसंच आपण आज टॉयलेट डिटेल्ससाठी सुद्धा वेगळं आपण ड्रॉइंग तयार करणार आहोत. म्हणून हा जो ग्राउंड फ्लोअर आहे यालाच आपण करायचा आहे डुप्लिकेट व्ह्यू, डुप्लिकेट विथ डिटेलिंग करायचं आहे आणि याला रिनेम करायचं आहे. रिनेम काय करायचं आहे? टॉयलेट डिटेल्स. ओके, एंटर करू. आता आपल्याला एवढाच सेक्शन हवा आहे. मग काय करायचं आहे? हा क्रॉप सेक्शन ऑन करायचा आहे आणि ते तो रिजन आपल्याला शो करायचा आहे. मग हे विंडो ओपन होते, याला ड्रॅग करून आपण खाली घ्यायचं आहे. आपल्याला जेवढा रिजन हवा आहे तेवढा रिजन आपण ड्रॅग करून ऍडजस्ट करू शकतो. ओके, हा एवढा, हा एवढा. आणि जर हे बाजूचं काही टेक्स्ट तुम्हाला ठेवायचं असेल रेफरन्ससाठी, की टॉयलेटचं लोकेशन आपल्याला कळण्यासाठी, तर आपण हे सुद्धा टेक्स्ट ठेवू शकतो. जी डायमेन्शन्स आहेत किंवा काही टेक्स्ट आहे जे नको असेल ते आपण इरेज करून घेऊ. ओके, आता आपल्याला हा एवढा पोर्शन तयार झाला की आपल्याला हे एवढं हवं आहे. मग यानंतर काय करायचं आहे? आपल्याला प्लास्टर लाईन्स ॲड करायचे आहेत. आता वॉल्सला प्लास्टर लाईन ॲड करायचं फार सोपं आहे. कॉलमला फक्त थोडंसं ट्रिकी आहे. काय ट्रिकी आहे? कॉलमला क्लिक करायचं, एडिट फॅमिली करायचं आहे, मग एक नवीन फाईल तयार होते. ती फॅमिलीची जी ओरिजिनल फाईल आहे ना ती ओपन होते. मग हा लोअर रेफरन्स लेवल आहे ना, याच्यावर जायचं आहे आणि या ज्या लाईन्स आहेत या लाईन्स आपण कॉपी करून घेणार आहोत. ह्या ज्या रेफरन्स लाईन आहेत आपण एक नवीन त्याला रेफरन्स देणार आहोत. ह्या मी इकडे 0.25 इंच ही कॉपी करून घेतो मी 0.25 इंचावरच. ओके, आणि ही व्हर्टिकल पण ह्या दोन मी कॉपी करून घेतो 0.25 इंच. पुन्हा ही सुद्धा इथून ते इथं. ओके, आता यांना काहीतरी नाव द्यायला पाहिजे. रेविटला कळायला पाहिजे की आपण ह्या लाईन्स कसल्या दिलेल्या आहेत. मग त्यांना जो लेबल म्हणतात, तर लेबल कसे द्यायचे? पहिल्यांदा काय करायचं? आपण हे माप इकडे आपण माप देऊ. याचं माप इकडे देऊ. मग पुन्हा यांचं माप इकडे आणि यांचं माप इकडे द्यायचं. ओके, आता आपण जेवढे माप दिले ना ह्या सगळ्यांना सिलेक्ट करायचं आणि इथे लेबल नावाचा हे आहे बघा. इथे लेबल्स आहेत वेगवेगळे. इथे ब्रेड आणि इथं हाईटचे आहे. आता आपल्याला एक नवीन लेबल तयार करायचं आहे, क्रिएट न्यू, आणि त्याला इथे नाव द्यायचं आहे प्लास्टर लाईन. ओके, हे प्लास्टर लाईन तयार झाली बघा. आता फक्त काय 3D मध्ये बघितलं तर फक्त इथे एक रेफरन्स तयार झाला याचा. मग हा आपल्याला ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. मग काय करायचं आहे? क्रिएट, एक्सट्रुजन, रेक्टँगल आणि एक बाहेरचा लेअर आणि आतला एक लेअर तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे काय? मोठ्या रेक्टँगलमधून छोटा रेक्टँगल हा मायनस झाला. ओके, आणि याची जी डेप्थ आहे ती आपला कॉलमची डेप्थ बाय डिफॉल्ट 9 फूट आहे, म्हणून इथे सुद्धा आपण 9 फूट करायचं आहे आणि इथे ओके करायचं आहे. जर 3D मध्ये बघितलात तर बघा, हा एक सेपरेट लेअर झाला आणि हा एक सेपरेट लेअर झाला. ओके, मग यालाच काय करायचं आहे? याला तुम्ही मटेरियल सुद्धा देऊ शकता. हे नवीन तयार करू आपण आणि याला आपण नाव देऊ प्लास्टर मटेरियल. ओके ओके, आता जर 3D बघितलात तर हे असं दिसते. मग हे काय करायचं आहे? लोड इन टू प्रोजेक्ट करायचं आहे आणि ओव्हरहेड करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे
ओव्हरहेड झालं इथं. फाईनमध्ये केलात तर हे असं दिसतं. आता हा आतमध्ये गेला, हे पण आपल्याला तसं करून घ्यायचं आहे इथं. जर तुम्हाला मटेरियल समजा आपल्याला याचं मटेरियल जर याचं मटेरियल तुम्हाला हे प्लास्टर मटेरियल बाय कॅटेगरी आहे, हे जर बदलायचं असेल, मॉडिफाय करायचं, इथून नवीन क्रिएट न्यू आणि याचं इथं नाव चेंज करायचं आहे प्लास्टर. ओके आणि इथून प्लास्टर सिमेंट प्लास्टर एक आहे आणि सिमेंट प्लास्टर सँड ॲग्रिगेट आपण हे घेऊ इथे. ओके, मग याचे त्याचे प्रॉपर्टीज काय असतील ते इथे येतात आणि ओके करायचं आहे आणि ओके करायचं आहे आणि पुन्हा लोड इन टू प्रोजेक्ट करायचं आहे आणि सगळे पॅरामीटर्स त्याचे चेंज करून घ्यायचे. हे झालं कॉलमचं. आता आपल्याला करायचं आहे वॉल्सचं. वॉल्ससाठी काय करायला पाहिजे, मॉडिफाय करायचं आणि इथे ह्याला सिलेक्ट करायचं वॉलला या आणि एडिट टाईपमध्ये जायचं. फाईन आहे एडिट टाईप आणि इथे जो स्ट्रक्चरच्या समोरचं एडिट बटन आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं आणि एक लेअर इन्सर्ट करायचा जो एक्सटिरियर साईडला झाला आहे आणि त्याचं मटेरियल आपण त्याची जी हा फंक्शन आहे ते फिनिश करायचं आणि याला आपण 0.25 इंच एंटर. प्रिव्ह्यू बघितला तर हे असा बघा, हे एक्सटिरियर साईडला झालं. ओके, आता आपल्याला या साईडला पण इंटिरियर साईडला पण करायचं आहे. मग पुन्हा इन्सर्ट करायचं आहे आणि याचं स्ट्रक्चरल जे आहे ते आपण फिनिश 2 करायचं आणि हे याच्या आतमध्ये ठेवायचं आणि याचं सुद्धा डायमेन्शन आहे ते 0.25 इंच. बघा हे इथं असं दिसतंय. ओके करायचं आहे. आता थोडं आपलं कॉलम आणि वॉल्स थोडेसे आपल्या हललेले असतील, हे थोडं हलतात. ते पहिल्यांदा आपण आतले पण भिंती करून घेऊ आणि त्यानंतर त्याला आपण ॲडजस्ट करून घेऊ. त्याचा आपल्या लाईन आउट वगैरे मध्ये काही फरक पडत नाही, फक्त आपण ॲड करायला लागलोय स्ट्रक्चरल आपल्या फिनिश लाईन्स आपण ॲड करतोय. मग पुन्हा याला एडिट करू, इन्सर्ट करू, याचं फंक्शन आहे ते आपण करू फिनिश 1 आणि 0.25 इंच एंटर. पुन्हा इन्सर्ट करू, त्याला आपण डाऊन करू, याचं फिनिश 2 करू आणि इथे 0.25 इंच करू आणि इथून आपण मटेरियल सुद्धा चेंज करू शकतो. हे समजा तुम्हाला ब्रिकचं काय द्यायचं आहे तर ब्रिकचं समजा आपल्याला काही समजा नवीन आपण तयारच करू. क्रिएट न्यू प्लास्टर वॉल प्लास्टर नाव घेऊ, कारण ते 2 नाव सेम होतील नाही तर. वॉल प्लास्टर. ओके, आणि इथून प्लास्टर ओके करू. पुन्हा याला इथून आता हे वॉल प्लास्टर आहेच. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, यूज करायचं राहिलं त्याला नक्की करा. आहे त्याला हा तो कॉम्प्लीट होणार असतो. आता हे काय करायचं आहे आपल्याला, हे कॉलम जे हल्ले आहेत ते अलाइन करून घ्यायचे. जसं की मला हे ऑफसेट आहे, अलाइन पाहिजे आपल्याला. ओके, हे एक झालं आणि एक झालं आणि हे सुद्धा आपल्याला सेम असं इथेच करायचं. हे बरोबर आपलं असंच आपण ग्राउंड फ्लोर मध्ये जे राहिले ते करू शकतो. ओके, आता नेक्स्ट पार्ट काय, नेक्स्ट पार्ट म्हणजे आता आपण हे थोडे डायमेन्शन्स आपण
डिलीट करू. आणि आपण डायमेन्शन देताना आम्ही कधी पण इथून ते इथपर्यंत देतो, फिनिश लाईन पासून देत नाही. आपल्याला ह्याच्यात टाईल्स वगैरे पण ऍड करायचे, त्यामुळे डायमेन्शन देताना थोडंसं म्हणजे जी कोर आपली जी भिंत असते त्याच्यातूनच देतो, कारण फिनिशचं काय सांगता येत नाही, कधी कधी तो लेअर कमी जास्त होऊ शकतो. हे थोडंसं लहान आहे. हा, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बाहेरच्या साईडला सुद्धा एक वॉश बेसिन ॲड करायचा आहे. आणि इथे एक कमोड, त्याचा एक नळ आणि एक वॉश बेसिन असं ॲड करायचं आहे. कॉमन टॉयलेटमध्ये काय फक्त एक कमोड आणि एक शॉवर एरिया म्हणजे एक नळ आणि शॉवर असा आपल्याला इथे ॲड करायचा. आता आपल्याला कमोड कुठला ॲड करायचा आहे, एकतर तुम्ही नेटवरनं इंडियन कमोड्स जे असतात ते डाउनलोड करू शकता, नाहीतर हे मी आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्याची बाय डिफॉल्ट जी लायब्ररी आहे त्याची मी दाखवतो. त्यासाठी आपल्याला जायचं आहे, इथे आर्किटेक्चर या टॅबखाली हा कंपोनंट ऑप्शन आहे. ओके, इथे बरेचसे ऑप्शन्स येतात पण यात नसतात ते, त्यामुळे इथे लोड फॅमिली करायचं आहे. लोड फॅमिलीमध्ये हे बाय डिफॉल्ट लायब्ररीजमध्ये आपण जातो. जर तुम्हाला सापडत नसेल तर प्रोग्राम डाटामध्ये ऑटोडेस्क रेविट 2021 हे लायब्ररीज असतात. त्यानंतर आपलं इम्पिरियल सिस्टीममध्ये काम चालू आहे म्हणजे फूट इंचेसमध्ये, त्यामुळे आपण हे इम्पिरियल ओपन करायचं आहे. आणि इथे प्लंबिंग हा एक ऑप्शन आहे, एक MEP फिक्स्चर्स आणि वॉटर क्लोजेट. ओके, तर हे थोडं एक्स्ट्रा लार्ज करून बघितलं तर आपल्याला हे असं दिसतं. हा वॉटर क्लोजेट आपण समजा हा घेतला. ओके, आपण काय करू, रोटेट आफ्टर प्लेसमेंट करू. आपल्याला हा बरोबर सेंटर पॉईंटला ठेवायचा आहे. ओके, आता हा मूव्ह करून सेंटरला ठेवू आणि हा आपण कॉपी करून याच्या सेंटरला ठेवू. ओके, ही अशी एक प्लेसमेंट करतात, नाहीतर कसं ही बॅग या वॉलला घेतात. ओके, आणि मग मध्ये शॉवर एरिया आणि इकडे एक छोटंसं वॉश बेसिन असं पण बसवतात, इकडे आणि इकडे. मग आपण तसंच करून घेऊ. याला आपण कॉपीने रोटेट करून घेऊ इथून ते इथेपर्यंत, आणि हा अलाइन करून घेऊ आपण या फेसला, आणि हा इरेज करू. आता हे जे डिस्टन्स आहे ना, हे मिनिमम 1.5 फूट पाहिजे आपल्याला. ओके, त्यानंतर हेच आपण इकडे कॉपी करून घेऊ. येस, मग आता काय करायचं आहे, आपल्याला बाकीचे नळ आणि इथे एक वॉश बेसिन, इथे एक वॉश बेसिन ॲड करायचे आहे. मग आपण पहिल्यांदा वॉश बेसिन ॲड करू. पुन्हा जायचं कंपोनंट, लोड फॅमिली, आणि इथे लॅबोरेटरीजमध्ये एक्स्ट्रा लार्ज जर केला, हे वॉल माउंटेड आहेत आणि ही डायरेक्ट हा काउंटर टॉप सारखाच आहे. झालं थोडासा त्या रेडियसमध्ये यायला नाही पाहिजे तर. ओके, त्यानंतर आपण या सरफेसला थोडासा हा ऑफसेट ठेवूया आपण. समजा 7 फूट ठेवलं आपण, ऑफसेट ठेवलं तिथे घाण वगैरे होते, त्यापेक्षा अलाइनच करू आपण इथून ते इथं. ओके,
जे कॉमनचं झालं. आणि ह्याच्या सेंटरला इथे बरोबर शॉवर पॅनल असेल किंवा शॉवरचे नळ असतील, मिक्सर असतील, ते आपल्याला इथे बसवता येतील. तर बाहेरच्या साईडला आपल्याला इथे जे कॉमन टॉयलेट आहे ना, ग्राउंड फ्लोअरला दाखवतो तुम्हाला, एक कॉमन वॉश बेसिनसाठी आपल्याला इथे एक टॉयलेट द्यावं लागेल. तर डिटेल्समध्ये जाऊ. पुन्हा जो आर्किटेक्चर, कंपोनंट, लोड, फॅमिली. आता आपण हा घेऊ. तोच कसं काय यायला काय तो येत नाही आहे. 21 इंच बाय 19 इंच आहे. ओके, अंदाजे आपण 7. कॉर्नरवाला पण आपल्याला इथे देता येतो. जरा एकदा 3D चेक करू. आता 3Dला पण काय करायचं आहे, 3Dला पण एक सेव्ह ॲज करून डुप्लिकेट करून घेऊ. डुप्लिकेट विथ डिटेलिंग. आता याला आपण रिनेम करू टॉयलेट. ओके. आणि आपल्याला जेवढा दाखवायचा ना सेक्शन, तेवढा आपण इथे दाखवू. आणि जर टॉपवरूनच मी ॲडजस्ट करतो. जर इकडून बघितलं तर असा, म्हणजे हा असा दिसेल बघा आपल्याला. आपलं वॉश बेसिन, कमोड, हे एक आतलं वॉश बेसिन. हे वॉश बेसिन कट व्हायला आहे, त्यामुळे हे थोडंसं मी मागं घेतो. ओके. कॉर्नरवाला आहे का बघू. टॉयलेट डिटेल, आर्किटेक्चर, कंपोनंट, लोड, फॅमिली, ऑल माउंटेड, रेक्टेंगल, ओव्हल. बहुतेक हा हे किचनचं आहे वाटते. हां, राहू दे. मग यालाच आपण अलाईन करून घेऊ. म्हणजे जे ह्या ज्या पाईप्स आहेत ना, ह्या डायरेक्ट इकडे बाहेर जातील. म्हणजे या टॉयलेटच्या भिंतीतून अशा बाहेर जातील. म्हणजे हे आणि यांचं कनेक्शन, म्हणजे थोडक्यात काय, मला ही आणि ही भिंत वापरायची. मग मी ही 6 इंच देतो. 4 इंच जर दिली ना, समजा या 4 इंच भिंती दिल्या ना, एक वर्षभरानंतर ना हे सिपेज व्हायला लागतं सगळं. त्यामुळं मी शक्यतो हे 6 इंच देतो. ह्याला आपल्याला मॉडिफाय पण करता येतं, पण त्याला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी दाखवत नाही. म्हणजे कसं करता येतं आपल्याला, की ही लेज आहे ना, ही आपल्याला इथपर्यंत अशी ही घेता येते. एडिट फॅमिलीच्या वेळेला आपण बघू. आता याच्यामध्ये आपल्याला हे ॲड करायचे, नळ ॲड करायचे. आता माझ्याकडं ती शॉवर आणि टॅपची काही फॅमिली अवेलेबल नव्हती. मी नेटवरनं डाउनलोड केली. ओके. हे लोड फॅमिलीमध्ये हे शॉवर कॉलम म्हणून आहे. ओके. तर हा आपण इथे एक बसवू आणि इथे मग 3Dमध्ये बघितलं तर 3D हा बंद करतो. हा बघा, हा याची उंची जर बघितलात तर एलिव्हेशन हे 3 फुटावर आलं आहे. आपल्याला 2.5 फूट एंटर करायचं आहे. आणि हा सुद्धा 2.5 फूट झाला नाही तर पुन्हा. ओके. मग थोडासा आपण वर करून बघू. हा असा दिसतोय आपल्याला. म्हणजे हा शॉवर झाला. त्याचं हे आपल्याला जसं डिझाईन हवं आहे ना, तसं आपल्याला इंटरनेटवर काही कंपनीचे पण मिळतात आपल्याला.
तर ह्याला आपण काय मटेरियल अप्लाय केलं नाही, त्यामुळे थोडं असे रॉमध्ये दिसतं हे. पण आपल्याला वर्किंग ड्रॉइंगसाठी काय मटेरियल अप्लाय करायची सध्या गरज नाही आहे. ओके. आता यामध्ये आपण काय करू, टाईल्स ॲड करू आपण. म्हणजे बाथरूमच्या टाईल्स आणि फ्लोअर टाईल्स येणार आहेत ते आपण ॲड करू. आता ते ॲड करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, हा आपला जो प्लिंथ आहे याला एडिट करायचं आहे. आणि इथे एडिट करून आपली जी टोटल 2 फूट आहे ना, ही आपण करू. आपण 1 इंच जरी सगळं मिळून, 1 इंच पण नाही ॲक्च्युली, जास्त लागते. तो वाळूचा लेअर आणि त्याच्यावर मग टाईल येते आपल्याला. पण मी आता डिटेलमध्ये दाखवणार नाही कारण आपली बेसिक सुरुवात आहे त्यामुळे. मग ह्याला आपण काय करू, 1 फूट 1 फूट 11 इंच दाखवू. आणि याच्यावरती एक मेम्ब्रेन लेअर दाखवू, म्हणजे जो टाईलचा असेल. ओके. आणि त्याला त्याची जी थिकनेस आहे 1 इंच दाखवू आणि ओके करू. मेम्ब्रेन लेअरला तो येत नाही, फिनिश लेअरला टाकू आपण. ओके. हां, तर इथं बघितलात तर आपला हा वरचा हे झाला बघा, वरचा एक लेअर झाला आणि खालचा एक लेअर झाला. याला क्लिक करून आपण इथे क्रिएट पार्ट म्हणून करू शकतो. ओके. आता क्रिएट पार्ट केला तर बघितला तर इथे हा वेगळा सिलेक्ट होतो आणि हा वेगळा सिलेक्ट होतो. आणि इथे जर डिवाइड पार्ट्स केला ना, तर ग्राउंड फ्लोअरला जाऊ आपण आणि एडिट स्केच. आपल्याला हा पार्ट वेगळा करायचा आहे आणि हा पार्ट वेगळा करायचा आहे. येस करायचं. येस. आता जर पुन्हा 3D मध्ये गेलात तर बघा, ही टाईल वेगळी झाली आणि ही टाईल वेगळी झाली आणि हा पार्ट वेगळा झाला. म्हणजे आपल्याला पुन्हा समजा आपण ग्राउंड फ्लोअरमध्ये गेलो आणि याला सिलेक्ट केलं तर आता ते ह्याच्यामध्ये दिसणार नाही कारण आपण टॉयलेटच्या ह्याला केलं आहे. तर टॉयलेटच्या 3D मध्ये जर बघितला तर हा एक सेपरेट झाला. याच्यामध्ये पण आपण ना काय करू शकतो, पुन्हा हे एडिट डिव्हिजनमध्ये डिवाइड पार्ट्समध्ये जाऊन आपण पुन्हा ह्या रूमची वेगळी टाईल, ह्या रूमची वेगळी टाईल असं करू शकतो. ओके. आता हा जो आपला 3D आहे तो ॲडजस्ट करू आपण. हा इथपर्यंत घेऊ. हा मी हिडन लाईनलाच घेतो, म्हणजे काम करायला पण ते हलकं पडतं एकदम. आता हा जर बघितला तुम्ही सेक्शन मध्ये गेलो, हा ही जी सेक्शन लाईन आहे टॉयलेट डिटेल, की मी मूव करून थोडीशी पुढे घेतो. म्हणजे आपल्याला हे असं आपल्याला इथे दिसतं बघा की हे फाउंडेशनचं वेगळं आणि हा वरचा टाईलचा लेअर वेगळा झाला. तो आतपर्यंत गेलाय. आता आपण तो पण आपल्याला डिवाइड करून आपल्याला काढता येतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि तो इरेज पण करता येतो आपल्याला. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे की इथे ज्या टाईल्स आहेत आपल्याला त्या टाईल्स लावायच्या आहेत. कुठे कुठे टॉयलेट डिटेलमध्ये दाखवतो, पूर्ण ह्या 4 साईडला आणि ह्या 4 साईडला. आता कुठपर्यंत लावायच्या सेक्शनमध्ये बघितलं तरी आपल्याला 7 फुटापर्यंतच इथं आपल्याला अप्लाय करायचे. मग आपण ही शॅडो ऑफ करू आणि आर्किटेक्चरमध्ये जायचं आहे. कंपोनंट, मॉडेल इन प्लेस, एक जेनरिक मॉडेल घ्यायचं आहे आपण. ओके.
आणि याला आपण नाव देऊ टॉयलेट टाइल्स 1. ओके. एक्सट्रुजन पिकअप प्लेन, हाच प्लेन आपण सिलेक्ट केला आहे. रेक्टँगल आपली ही 7 फुटाची लेवल आहे. इथून ते या इथपर्यंत घ्यायची. आणि त्याची जी हे आहे जाडी, हे आपण 8 mm घेऊ. एंटर. तेवढीच आहे. ओके. तर 3Dत बघितला तर हे अशी एक लेअर झाली. याला आपण मटेरियल पण अप्लाय करणार आहे. ओके. मग काम करू आपण, फिनिश मॉडेल करू आणि टॉयलेट डिटेल्स. ओके. हां, हेच आपण इकडे कॉपी करून घेऊ. आणि पुन्हा हीच आपण इकडे घेऊ. ओके. आता आपण काय करूया, अशी एक सेक्शन लाईन ड्रॉ करू. ओके. सेक्शन 4. आता इथे पण थोडंसं ट्रिकी आहे, एकदम. काय आर्किटेक्चर कॉम्पोनंट, मॉडेल इन प्लेस, जेनेरिक मॉडेल, आणि याला नाव देऊ आपण टॉयलेट वॉल 2. ओके. आणि एक्सट्रुजन घेऊन पिकअप प्लेन, हा प्लेन सिलेक्ट केला आणि या केसमध्ये आपल्याला ड्रॉ करायचं आहे, कारण आपल्याला हे व्हेंटिलेटरच्या खाली घ्यायचं आहे. ओके. आणि जर काय होणार ते मग आपल्याला ते एक्सट्रूड करून सबस्ट्रॅक्ट करत बसायला लागणार. त्यापेक्षा आपण जेवढं आपल्याला हवं आहे तेवढेच आपण इथं ड्रॉ करून घेऊ. 3D एकदा चेक करू. ओके. फिनिश मॉडेल. येस. पुन्हा आपण जाऊ सेक्शन 4ला आणि हाच जो ऑब्जेक्ट आहे, म्हणजे टाईलचा जो भाग आहे तो आपण इकडे कॉपी करू. ओके. इथे हा गॅप दिसतोय, हा जास्त दिसतोय ॲक्च्युली. बघूया आपण इथे ॲड करून बघू. ग्राउंड फ्लोर काय नको आहे, टॉयलेट डिटेल्स. ओके. आता हाच सेक्शन आहे ना, आपण इथं घेऊ आणि याला फ्लिप करू. ओके. आणि राईट क्लिक करून गो टू व्ह्यू करू. आपल्याला हे एवढंच आता ड्राफ्ट करायचं आहे. याची शॅडो मी ऑफ करतो. आर्किटेक्चर कॉम्पोनंट, त्यानंतर जेनेरिक मॉडेल, टॉयलेट टाइल 3. ओके. एक्सट्रुजन पिकअप प्लेन, हा प्लेन सिलेक्ट केला. रेक्टँगल इथून ते इथपर्यंत. फिनिश मॉडेल. टॉयलेट 3D मध्ये बघितला तर हा असा येतो. तर हा इथे गॅप दिसतोय. तो का दिसतोय, जर टॉयलेट डिटेल्सच्या प्लॅनमध्ये गेलो, हा गॅप दिसतोय. फिनिश मॉडेल करू आणि DI एकदा माप चेक करू या टॉयलेटचं. ही फिनिश लाईन टू ही फिनिश लाईन 3.25 आणि ही फिनिश लाईन टू ही फिनिश लाईन ॲक्च्युली. ओके. ही थोडीशी लहान आहे, ही थोडीशी मोठी आहे, कारण आपण आता
प्लास्टर टू प्लास्टर बघितलं तर 3.25 आहे आणि इथे अर्धा इंच कमी आहे, त्यामुळे तो तिथे गॅप दिसतोय. सेक्शन 4ला जाऊ आणि एक हे ट्राय करून बघतो मी इथून ते. ओके, बाकी कुठं इथेपर्यंत घेऊ आणि इथेपर्यंत. ओके, टॉयलेट 3D. ओके, हा रिअलिस्टिकमध्ये एकदा करून बघतो. हां, आपल्या ह्या फ्लोर टाईल्स झाल्या आणि ह्या वॉल टाईल्स झाल्या. आता हा जो प्लॅन आहे याच्यामध्ये आपल्याला हे अलाइन करायला लागणार आहे. ही अलाइन टाईलला ओके झालेलीच आहे. मला काय वाटलं की बहुतेक नाही, हां तोच प्रॉब्लेम आहे. हा मूव करून हा इथे घेऊ आणि हा पण आणि अलाइन करून घेऊ इथून ते इथंपर्यंत. पुन्हा हा ऑब्जेक्ट आहे ना, कन्स्ट्रेन. असं का होतंय? हा टाईल मध्ये घुसलाय असं दिसायलंय. ओके, ते एकदा लॉक झालं की लॉकच होते ते. राहू दे तसंच असं, ते काही प्रॉब्लेम नाही. ओके, हे टेक्स्ट आपण थोडंसं खाली घेऊ आणि हे इथे घेऊ. कॉमन टॉयलेटचं जे वॉश बेसिन आहे ते बाहेरच आहे, म्हणजे कॉमन लोकांसाठी. आणि हे ह्या मास्टर बेडरूमचं हे टॉयलेट झालं. ओके, आता काय करू, जे याचं मटेरियल ॲप्लिकेशन आहे याला काय करायला लागतं, एडिट इन प्लेस करून ना याला सिलेक्ट करून हे मटेरियल जे आहे आपण एक टाईल्स वापर बाय डिफॉल्टच असते टाईल्स. इथे आहेत बघा. हा सेक्शन मध्ये एकदा बघू. सेक्शन 1 फिनिश मॉडेल. यामध्ये जर रिअलिस्टिक ऑन केलं तर बघा हे असं दिसतं. टॉयलेट 3D. ही मॅच प्रॉपर्टी होते का बघू. नाही होत नाही, याची मॅच प्रॉपर्टी होत नाही. मग या टाईल्स आहेत एडिट इन प्लेस, याला सिलेक्ट करू आणि पण या बाथरूम सारखे दिसतात, मग आपण त्याच ॲड करू. आपल्याला कस्टमाइज पण करता येतात, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
फिनिश मॉडेल. पुन्हा याला पण एक काम करू आपण, ह्या बाथरूमसाठी वेगळं देऊ, ह्या टॉयलेटसाठी आणि त्या टॉयलेटसाठी वेगळं देऊ. तर आपण ओके, आपल्याला हा पॅच पण द्यायला लागणार आहे. हा आणि हा राहिला आपला पॅच टॉयलेट. नंतर हा ना फ्लिप सेक्शन करू. आर्किटेक्चर, कंपोनंट, मॉडेल इन प्लेस, जेनेरिक मॉडेल, टॉयलेट टाइल्स और ओके, एक्सट्रूजन, पिकअप प्लेन आणि हा रेक्टँगल. इथपर्यंत मॉडेल. ह्याला मटेरियल आपण आत्ताच देऊ शकतो. ओके, येस, फिनिश मॉडेल आणि हे फाईन रिअलिस्टिक. ओके, इथं ॲड झालं बघा. पुन्हा दोन्ही एकत्र करू शकतोय, पण आपल्याला हे मटेरियल चेंज करायचं आहे, त्यामुळं एकत्र करत नाही आहे. कंपोनंट, प्लेस इन मॉडेल, जेनेरिक मॉडेल, टॉयलेट टाइल्स, बाय ओके, एक्सट्रूजन, पिकअप प्लेन, रेक्टँगल, फिनिश मॉडेल. आता याचं मटेरियल तेच ॲड झाले, आपण नंतर चेंज करू त्याला. टॉयलेट 3D. ओके, ओके. आता कस्टमाइज काय म्हणतात मटेरियल जे आहे ते कसं द्यायचं. पुन्हा ह्याच्यात एडिट इन प्लेस करायचं, याला सिलेक्ट करायचं आणि मटेरियल जे आहे इथे जाऊन आपण मास्टर टॉयलेट टाइल्स नाव देऊ. ग्राफिक्स मध्ये जाऊन इथे आपल्याला यूज रेंडर अपिअरन्स करायचं आहे. इमेजवर जर क्लिक केला तर आपल्याला जो पाथ आहे तो आपल्याला देता येतो. बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड मटेरियल्स, बाथरूम टाइल्स. ओके, ओपन. याच्यावर जर क्लिक केलात तर आपल्याला इथे आता 1 फूट बाय 1 फूट कसं दिसते बघूया. जर फारच मोठं दिसत असेल तर ओके, ठीकठाक दिसते. याला सुद्धा आपण तेच मटेरियल अप्लाय करू. फारच बकवास दिसते, पण आता तुम्हाला दाखवायला मी ते घेतले. एक्सट्रूजन ला येस, फिनिश मॉडेल. पुन्हा याला सुद्धा एडिट इन प्लेस, एडिट एक्सट्रूजन, बापरे सॉरी,
ओके. मग ह्या टाईलचा तुमच्याकडे काय मॉडेल नंबर वगैरे असेल तर तो तुम्ही आपल्याला त्या सेक्शनमध्ये आपण डिटेलिंग करताना टाकू शकतो. 1 2 3 4. ओके. हे चारही वॉल्स आहेत त्याला आपलं मटेरियल अप्लाय करून झालं. आता कुठल्या राहिल्यात? खालचे 2 आहेत ना टाईल्स, त्या राहिल्यात. नवीन एक जे मटेरियल आहे ना ते मटेरियल आपल्याला तयार करायला पाहिजे. मॅनेज या टॅबमध्ये आपल्याला नवीन मटेरियल इथे तयार करता येते. क्रिएट न्यू. कॉमन टॉयलेट फ्लोर टाईल्स. ज्यावेळेला तुम्ही नवीन एखादा मटेरियल ॲड करताना त्यावेळेला डिटेलमध्ये त्याची नावं द्यायची आहेत. आपल्याला क्वांटिटी एस्टिमेशनच्या वेळेला ते फार बरं पडते आणि कुठलं मटेरियल कशाला अप्लाय केलं हे आपल्याला लगेच कळतं. ओके. इथून टाईल्स एखादं टाईलचं जे मटेरियल आहे हे कॉमनसाठी हे नको, आपण कॉमनसाठी ब्ल्यूइश आहे. ब्ल्यूइश एखादं मिळते का बघू. मटेरियल पिक्चर ठीक आहे. आता एक तात्पुरतं दाखवायला मी एखादी ही पेंट वगैरे हां ही घेतो. ओके. आता जे आपण नवीन मटेरियल तयार केलं ना ते आपण याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे मटेरियल आहे बघा बाय डिफॉल्ट फ्लोअर मग ही अशी दिसते बघा. ओके. आता याला सुद्धा आपण सेम तसंच करायचं आहे. मॅनेजमध्ये जाऊन मटेरियल आणि याला आपण डुप्लिकेट सिलेक्टेड मटेरियल घेऊ. अरे हे काय झालं. याला नाव देऊ आपण टाईल्स. ग्राफिक्समध्ये जाऊन ही जी इमेज आहे ती आपल्याला चेंज करायची. आता तात्पुरते आपण ही घेऊ. ओके. ओके. अरे ह्याला झालं आपल्याला इथं करायचं आहे. मास्टर टॉयलेट टाईल ते मग असं वॉल टाईलचं आले ते मास्टर. ओके. काहीतरी घोळ झाला आहे. आपण सरळ एक नवीन वेगळंच मटेरियल ओक फ्लोरिंगचं देऊन टाकू. ओके. याचं मटेरियल काही चेंज करता येते का बघू. कारण हे मी डायरेक्ट डाउनलोड केलेलं. इथून स्टीलचं काय मटेरियल आहे का बघू. अरे मॉडिफाय फॅमिलीमध्ये जाऊन एडिट फॅमिली प्रॉपर्टी मटेरियल
आहे की ही. ओके ओके. क्रोमा स्टील हा बाय डिफॉल्टच आहे. लोड इन टू प्रोजेक्ट करू. तोच आहे तो. स्टील कलरच आहे तो. ओके. हा 3D थोडासा वरून लेफ्ट पासून मी सगळं ॲडजस्ट करतो. ओके. हा असा एक देऊ शकतो आणि असा एक देऊ शकतो. 3-4 आपल्याला हवे तसे आपण देऊ शकतो. मग हा टॉयलेट 3D आहे ना, याला रिनेम करू. टॉयलेट 3D 1 आणि पुन्हा याला डुप्लिकेट करू. मी याचं नाव चेंज करून आपण टॉयलेट 3D 2 करू आणि तो हा असा इथे सेट करू. का? कारण तुम्हाला ते शीट करताना समजेलच. टॉयलेट 3D 1 सेक्शन 1 हा नको आहे आपल्याला. तर आपल्याला जेवढे ड्रॉइंग्स हवे आहेत ना, टॉयलेट डिटेल्स, हे ड्रॉइंग हवं आहे. ओके. आता इथे काय आपण शीट तयार करू याची. जर राईट क्लिक करू, न्यू नाही सॉरी शेड्यूल आहे, शीट. ते आपली किचनची शीट आहे. तर राईट क्लिक करून न्यू शीट करू. तेच घेऊ आपण आणि याला अननेम्ड आहे ना, याला आपण रिनेम करून घेऊ. ओके. नंबर तोच असू दे. याला आपण नाव देऊ टॉयलेट डिटेल. ओके. इथून तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितले की चेंजेस वगैरे आपल्याला करता येतात. आता याच्यात जे जे हवं आहे ते आपण इथं ॲड करू शकतो. आता त्याच्या आधी आपल्याला काय करायला लागणार आहे, थोडेसे डिटेलिंग द्यावे लागणार आहेत. आपण डायमेन्शन एक देऊ. डायमेन्शन आपण इथून ते पर्यंत देऊ ना. हे ॲक्च्युली डायमेन्शन फिनिश लाईनपर्यंत, फिनिश लाईन नाही आतल्या लाईनपासून द्यायला हवं आहे. ती आतली लाईन एंटायर वॉल, अच्छा ही एंटायर वॉलच येते. इंटरसेक्शन नाही, ही टोटल वॉलच, ह्या अशा वॉल्सच येतात. ह्या असं एक देऊ. इंडिव्हिज्युअल रेफरन्स फेस ऑफ कोर जर म्हटलं तर नाही, सेंटर कोर पण येत नाही. वॉल फेसेसला हीच फेस धरते, इन्क्लुडिंग प्लास्टर लाईन येते. वॉल सेंटरचा तर काय प्रश्नच नाही. ओके. मग हे एक माप देऊ आपण. सॉरी, इथून ते इथपर्यंत. पुन्हा हे एवढं, हे एवढं. आणि याच्यामध्ये याच्या सेंटरपासून या फिनिशपर्यंत, फिनिश लाईनपर्यंत ते आपण असं इथे पण देऊ शकतो. किंवा इंडिव्हिज्युअल हवं असेल तर सगळ्यांचं इंडिव्हिज्युअल माप देऊ शकतो. याचा सेंटर टू हा फिनिश. परत इकडे कसं काय आला, आपण इथं पण घेऊ.
त्याचं स्केल थोडंसं कमी करून घेऊ. हे 1.5 फूट या फेसपासून, आणि याचं माप आपल्याला ह्याचं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन पण देता येतं की या मॉडेलचा आपल्याला वॉश बेसिन बसवायचा आहे 3 फूट 9 इंच. ॲक्च्युली याला ना आपण नाव मास्टर टॉयलेट असं द्यायला पाहिजे. ओके, हा याचा सेंटर झाला. एका साईडूनच आपण देऊ, म्हणजे हे माप आपल्याला खाली घेत. ही लाईन आपण इथपर्यंत नेऊ. ओके, म्हणजे ह्याच्यापासून हे 9.5 झालं, हे 3.9 वर, आणि हे 1.5 फुटावर याचा सेंटर आला. तीन याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा मॉडेल नंबर लिहायचा असेल ते लिहू शकता, की एखाद्या कंपनीचा असेल ते इथं लिहू शकता ना. सेक्शनमध्ये हे डायमेन्शन्स पण तुम्ही इथे ॲड करू शकता. हे काय स्टँडर्डच आहेत, त्यामुळे आता काय असं विशेष काय नाही आहे. हे ॲक्च्युली 2.5 फुटावर हवं आहे. एलिव्हेशन 2.5 फूट एंटर. त्यानंतर इथं ह्याचं टाईलचं पण मॉडेल नंबर वगैरे जर असेल, आधीपासून ठरलं असेल तरी लिहू शकतो सेक्शनमध्ये. 7 फुटापर्यंतच घ्यायचं आहे, हे पण तुम्ही इथे मेन्शन करू शकता, किंवा इथं डायमेन्शन नुसतं एक ॲड करून झाला की होते, काय प्रॉब्लेम नाही. हा सेक्शन थोडासा इकडे घेऊ. या सेक्शनला एखादं नाव द्यायचं असेल तर इथे नाव देऊ शकता, पण ते शीटमध्ये येते, सोडा काय प्रॉब्लेम नाही. स्टेअरकेस सेक्शन काय नको आहे, व्ह्यू पण नको आहे. येस तर करूया आपण. हां, आता आपण या शीटमध्ये पहिल्यांदा घेऊ आपण प्लॅन टॉयलेट डिटेल्स. आपण इथे घेऊ. ओके, त्यानंतर आपण घेऊ सेक्शन 4. सेक्शन 4 का सेक्शन 3 हा नाही आहे. हा सेक्शन आपल्याला, ओके, हा एक सेक्शन आपण ॲड करू. सेक्शन 1 आहे ना, यालाच आपण डुप्लिकेट विथ डिटेलिंग करू, आणि याला आपण नाव देऊ नेम. सेक्शन 1 कॉमन टॉयलेट.
कॉमन टॉयलेट सेक्शन 1. आणि याला काय करू आपण, आपल्याला हवं आहे तसं ॲडजस्ट करू. ओके. त्यानंतर टॉयलेट डिटेल शीटमध्ये त्यानंतर आपण आत्ता जो कॉमन टॉयलेट सेक्शन 1 केलेला तो इथे ॲड करू. तो एवढा येतोय. सेक्शन 3, सेक्शन 2, सेक्शन 1 पण काही लागणार नाही आहे. सेक्शन 4 एक लागणार आहे आपल्याला. सेक्शन 4. ओके. पर आता हे सगळे ड्रॉइंग आपण ना एका स्केलला करायला पाहिजे. अर्धा इंच इज इक्वल टू 1 फूट करून बघूया. फारच मोठं होते. नाही 1.5 आहे वाटतं हे, आणि हे अर्धा आहे. ओके. हा. आणि हा पण सेक्शन हे एका लाईनीत जर बसलं तर फार बरं होईल. याचं क्रॉप रिजन आपण ॲडजस्ट करू. कॉमन टॉयलेट सेक्शन 1. जरा जास्तच. ओके. आणि ही लाईन आपण इथपर्यंत घेऊ. ओके. आता बघू. ओके. आता आपण 3D हा एक 3D ॲड करू. 3D मध्ये टॉयलेट 3D 1.
टॉयलेट 3D2. ओके, आपली अशी शीट अरेंज झाली. मग तुम्हाला समजा याच्यात काही टॉयलेट डिटेल्स आहे, ओनर नेम वगैरे काय लिहायचं आहे, इथे काय तुम्हाला ॲड करायचं आहे इथं करू शकता. ओके, आय होप की तुम्हाला रेविटच्या सिरीजची मदत होत असेल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.